पी ए कॅथेटर. तर बेसिकली काय काय पोर्ट आहेत, तर याच्यात भरपूर सारे पोर्ट आहेत. तर हा प्रॉक्झिमल आहे व्हाईटवाला 31 सेंटीमीटरला. वस्क्युलर पोर्ट आहे. नंतर ब्लू आहे, त्याच्या पुढे आहे. तर हा आर ए पी आणि सी व्ही पीसाठी करू शकतो आपण. राईट साईडचा प्रीलोड दाखवतो. कार्डियाक आउटपुटसाठी फ्लुइड इथे इंजेक्ट करू शकतो. मग सगळ्यात शेवटी येलो पोर्ट आहे डिस्टल, तो पण वस्क्युलर आहे, टिपला असतो तो. तर याच्यापासून आपण पल्मोनरी आर्टरी प्रेशर किंवा पल्मोनरी आर्टरी ऑक्लुजन प्रेशर घेऊ शकतो. त्याच्या आधी बलून असतो, तर बलूनसाठी एक पोर्ट. तर हे 3 वस्क्युलर आणि एक बलूनचा पोर्ट झाला. इथनंच आपण सॅम्पलसाठी घेऊ शकतो मिक्स सॅच्युरेशनसाठी. नंतर रेड हा बलूनसाठी झाला. 1.5 cc बलून असतो, 3 cc सिरिंज असते. तर तो ऑक्लूड केला, बलून फुगवला, तर मग आपल्याला पल्मोनरी आर्टरी ऑक्लुजन प्रेशर मिळेल, म्हणजे राईट ॲट्रियलचं लेफ्ट ॲट्रियलचं प्रेशर मिळेल. नंतर इन्फ्लेट नाही केला तर आपल्याला पल्मोनरी आर्टरीचं प्रेशर मिळेल, जे असेल लेफ्ट व्हेंट्रिक्युलर एंड डायस्टोलिक प्रेशर. ते प्रीलोड दाखवेल लेफ्ट व्हेंट्रिकलचा. नंतर कार्डियाक आउटपुट हवा असेल तर मग आपल्याला इथे पुन्हा एक थर्मिस्टर पण लागेल, जे टेम्परेचर मेजर करेल. तर आपल्या ब्लू पोर्टने 10 ml इंजेक्ट करायचं आणि मग त्याचं टेम्परेचर मोजायचं या ऑरेंजवाल्याने. पुढे जाऊन ते त्याचं टेम्परेचर मोजतं. तर मग त्या फिक्स प्रिन्सिपल ऑफ डायल्युशननुसार तुम्हाला एंडला किती टेम्परेचर आहे आणि इथे किती आहे, मग इथून इथपर्यंत जाताना किती पडलं त्याच्यावरनं ग्राफ पडतो. त्या ग्राफवरनं मग तुम्हाला ते मोजता येतं. तर आता हे 1 टाईम आहे, असे 3 रिडिंग घ्यायचे, मग ॲव्हरेज रिडिंग करावं लागतं. तर हे इंटरमिटंट आहे, कंटिन्युअस पण आहे. कंटिन्युअसला एक थर्मल फिलामेंट लावलेली असते, ती स्वतः हीट करत राहते आणि त्याच्या पुढे आपण त्याचं टेम्परेचर मोजत राहतो. तर हीट खूप जास्त नसते, तर त्याच्याने आपण कंटिन्युअस घेऊ शकतो. तर हे 3 पोर्ट, पुन्हा हा बलून, एक थर्मिस्टरचा झाला आणि एक हा कॉईलचा झाला, याला सप्लाय लागतो. ही जी रेड कॉईल आहे याला एक इलेक्ट्रिक सप्लाय लागेल. तर एवढे सगळे पोर्ट झाले. त्याच्यानंतर मग आणखी एक पोर्ट लावू शकतो आपण फायबर ऑप्टिकचा सगळ्यात शेवटी. तो मिक्स्ड व्हीनस सॅच्युरेशन दाखवेल. फायबर ऑप्टिक पोर्ट तो कंटिन्युअस सॅच्युरेशन दाखवेल. पूर्ण बॉडीचं परफ्युजन आणि O2 युटिलायझेशन कळेल आणि त्याच्यावरनंच आपण फिक प्रिन्सिपलने कार्डियाक आउटपुट पण बघू शकतो. नंतर पेसिंग, म्हणजे आणखी पेसिंगवाली वायर पण ॲड करू शकतो. इंडिकेशन, कॉन्ट्रा इंडिकेशन भरपूर सारे आहे. डोक्याच्या वरून जाणाऱ्या गोष्टी या, कारण की नंतर पुढे भरपूर साऱ्या गोष्टी ज्या जस्ट ठीक आहे कळाल्या म्हणून कळाल्या, पण अशा डेप्थमध्ये काही नाही. इंडिकेशनमध्ये काही डेफिनेटिव्ह नाही आहे. ॲक्यूट किंवा क्रोनिक हार्ट फेल्युअरमध्ये कार्डिओजेनिक आणि नॉन कार्डिओजेनिकमध्ये डिफरन्स कसा करतो माहीत नाही. सपोर्ट करण्याकरता आयनोट्रॉपिक, पोस्ट सर्जरी, मेकॅनिकल सर्क्युलेटरी सपोर्टसाठी याच्यात पण आपण बलून टाकू शकतो, त्या राईट साईडचं फेल्युअर झालेलं असेल तर. नंतर डायग्नोसिस अँड मॅनेजमेंट ऑफ शॉक किंवा मिक्स्ड शॉक. नंतर पल्मोनरी हायपरटेन्शनचं डायग्नोसिस आणि मॅनेजमेंट करण्यासाठी. नंतर सपोर्ट्स टायट्रेट करण्यासाठी आयनोट्रॉप्स, फ्लुइड्स, वॅसोडायलेटर्स किंवा डायुरेटिक्स. पल्मोनरी टॅम्पोनॅडचं, पेरिकार्डियल टॅम्पोनॅडचं मेजरमेंटसाठी किंवा कन्स्ट्रक्टिव्ह पेरिकार्डायटिस इव्हॅल्युएशनसाठी. व्हॉल्व्युलर फंक्शन किंवा शंट बघण्यासाठी. कॉन्ट्राइंडिकेशन कोॲग्युलोपॅथी, थ्रोम्बोसायटोपिनिया. LBBB असेल तर कॉन्ट्राइंडिकेशन आहे, कारण की आपण जेव्हा कॅथेटर टाकतो ट्रान्झिएंट RBBB होतो, तर RBBB LBBB मिळून कंप्लीट हार्ट ब्लॉक होऊ शकतो. पेसिंगची वायर टाकली आहे, याच्यामुळे पेसिंग डिसलॉज होऊन जाईल. असिस्ट डिव्हाइस काही टाकलेला असेल तर त्याच्यात मग आपण ऑलरेडी डिव्हाइस टाकला आहे तर हे नाही टाकू शकणार. काही वॉल रिपेअर ऑलरेडी केलेला आहे किंवा वॉलचा डिसीज आहे किंवा एंडोकार्डायटिस आहे किंवा जनरलाइज इन्फेक्शन आहे किंवा लोकलाइज तर ट्यूमर किंवा क्लॉट आहे. तर मग सेम वेव्ज आहेत CVP सारख्या. तर ए वेव्ह ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन कमी होईल जर व्हॉल्यूम कमी असेल किंवा कंप्लायन्स कमी असेल.
वाढेल व्हॉल्यूम किंवा कंप्लायन्स जास्त असेल तर. सी वेव्ह नाही कळत कारण की ती या वॉलची बलूनिंगची आहे ती कॅपिलरमधनं येऊन इथपर्यंत ती नष्ट होऊन जाते, त्याच्यामुळे ती नसते. एक्स डिसेंट असतो. ही सोडली, सी वेव्ह सोडला तर सगळं वेव्ह आहेत. रिझल्ट ऑफ ॲट्रियल रिलॅक्सेशन, ट्रायकस्पिड वॉल डिसेंडिंग टुवर्ड्स अपेक. ट्रायकस्पिड की मॅट्रल. मग व्ही वेव्ह पॅसिव्ह व्हिनस स्वेलिंग ऑफ ॲट्रियम, टी आरमध्ये वाढते ती. अच्छा, हे सगळं ट्रायकस्पिड. अच्छा, ओके. हा स्टार्टचं दाखवतो आहे मी, इकडचं विचार करतो आहे, शेवटचा विचार करतो आहे मी. हां, ठीक आहे. तो इथल्याचाच विचार करतो आहे, सी व्ही पीचंच वर्णन करतो आहे तो, मी पुढच्याचं वर्णन करत होतो. ठीक आहे, दॅट्स ओके. मग नंतर तो राईट व्हेंट्रिकलमध्ये गेला की तुमचं सिस्टॉलिक प्रेशर वाढतं. तर राईट व्हेंट्रिकलची आहे, हा सिस्टोल आहे, हा खाली डायस्टोल आहे. बस. नंतर मग डायस्टोलिक प्रेशर वर गेलं याचा अर्थ तो पोहोचलेला आहे पल्मोनरी आर्टरीमध्ये. पल्मोनरी आर्टरी सिस्टॉलिक इज इक्वल टू आर व्ही सिस्टॉलिक, आणि डायस्टोलिक नॉच दिसणार आपल्या आर्टेरियलसारखी, आणि स्टिप होऊन जाते डायस्टोलिक रन ऑफ ॲज अ रिझल्ट ऑफ पी ए कंप्लायन्स. स्टिफनेस ऑफ डायक्रोटिक रन ऑफ हा कंप्लायन्स दाखवतो. ब्लू ॲरो. इन्क्रीज पी व्ही आर असेल तर डिक्रीज कंप्लायन्स होईल. ठीक आहे. सिमिलरली हा पल्मोनरी आर्टरी प्रेशर आहे, हे सिस्टॉलिक आणि हे डायस्टोलिक असं. तर ते क्यू आर एसच्या नंतर दिसेल आपल्याला. मग सिमिलरली या राईट ॲट्रियमच्या प्रेशर्स आहेत. तर सी वेव्ह नसणार, जसं आपण आधी बोललो, डॅम्पंड होऊन जाते. ए वेव्ह डिलेड आहे, तर ॲक्च्युली इथे यायला हवी, परंतु डिले झाल्यामुळे ती ॲट्रियाची आहे, पण ती ॲट्रियासोबत नाही येणार, व्हेंट्रिकलसोबत येणार, कारण की इथून इथपर्यंत रिफ्लेक्ट व्हायला त्याला टाईम घ्यायला लागेल. तर पीक ऑफ ए वेव्ह इज लेफ्ट ॲट्रियल प्रेशर. लेफ्ट ॲट्रियल प्रेशरचं अप्रॉक्सिमेशन आहे. एक्स नष्ट होऊन जाते. मग हे इतके सारे पॅरामीटर्स आहेत जे मोजू शकतात. राईट ॲट्रियल प्रेशर किंवा सी व्ही पी, राईट व्हेंट्रिक्युलर प्रेशर 1525/08 ही सिंगल फिगर आहे. मग पल्मोनरी आर्टरी प्रेशर, सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक, त्याच्यावरनं मीन. मग पल्मोनरी कॅपिलरी वेज प्रेशर किंवा पल्मोनरी आर्टरी ऑक्लुजन प्रेशर 6 ते 12. हे तुझं आर ए पीला हे करेल. नंतर इथं ॲऑर्टिक झालं. कार्डियक आउटपुट पण मोजता येतो, त्याच्यावरून कार्डियक इंडेक्स करता येतो. नंतर कार्डियक वर्क, मग स्ट्रोक वर्क, मग कार्डियक वर्क इंडेक्स, मग स्ट्रोक वर्क इंडेक्स, मग एस व्ही आर, पी व्ही आर ते पण काढता येतं. एवढे सगळे पॅरामीटर्स काढता येतात त्याच्यावरून.